दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेह होऊया या यूट्यूब चॅनलवरती. इयत्ता 4थी व 7वीच्या शिष्यवृत्ती संदर्भातल्या सिरीजमधला हा पुढील व्हिडिओ. या आधीचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. आज आपण पाहणार आहोत की 4थी आणि 7वीचे शिष्यवृत्तीचे फॉर्म विद्यार्थ्यांचे कसे भरायचे आहेत. आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरवरून आपण या पोर्टलवरती आलो की इथे शिष्यवृत्ती परीक्षा 2026 न्यू फ्लॅश होत आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर वरती जी टॅब आहे इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 करता येथे क्लिक करा. न्यू फ्लॅश होत आहे, त्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर या पद्धतीने पेज आपल्या समोर येईल. यात आपल्याला शाळा लॉग इन करायचे आहे. शाळा नोंदणी आपली झालेली आहे. शाळा लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळा लॉग इन करून घ्यायची आहे. इथे एक महत्त्वाची सूचनेची पॉपअप विंडो येईल की हे लॉग इन केवळ इयत्ता 4थी व इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा करता आहे. याला कंटिन्यू करूयात आपण. वरती लॉग इन सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. डाव्या हाताकडे आपल्याला वरती 3 आडव्या रेषा दिसतात, तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 4थी आणि 7वीच्या टॅब दिसत आहेत. तिथे जाऊन आपल्याला आपला विद्यार्थ्याचा फॉर्म भरायचा आहे. ज्या इथेच आपल्याला फॉर्म भरायचा असेल त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. नंतर रजिस्ट्रेशन आहे, फी पेमेंट जिल्हा परिषदसाठी ते लागू नाही. रजिस्ट्रेशनवरती आपण क्लिक केलं की अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा पॉपअप विंडो येईल. आपणास इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेकरिता आवेदनपत्र भरायचे असल्यास येस या बटनावर क्लिक करावे, अन्यथा नो या बटनावर क्लिक करावे. इथे आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर बघा काही माहिती जी आहे ती भरलेली येणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे विद्यार्थ्याचा जो फोटो आहे तो इथे अपलोड करायचा आहे. आडनाव टाकायचं आहे, प्रथम नाव टाकायचं आहे, वडिलांचे नाव टाकायचं आहे, आईचे नाव टाकायचे आहे, विद्यार्थ्याचे लिंग निवडायचं आहे, दिव्यांग आहे का, परीक्षेसाठी लेखनिक आवश्यक आहे का, जन्मदिनांक महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक 2पैकी एक आवश्यक आहे, आरक्षणाचा प्रवर्ग निवडायचा आहे, परीक्षेचे माध्यम निवडायचे आहे, विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम निवडायचा आहे, पालकांचं किंवा वडिलांचं वार्षिक उत्पन्न निवडायचं आहे, पालकांचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID रेड स्टारमध्ये नाही आहे, त्यामुळे नाही दिलं तरी चालेल किंवा माहीत असेल तर आपण भरू शकतो. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड प्रिव्ह्यू यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा सर्व माहिती आपल्याला दिसणार आहे, ती स्क्रॉल करून घ्यायची आहे. जर एडिट करायचे असेल तर ते आपण एडिटसुद्धा करू शकतो. नसल्यास आपण खाली सेव्ह या बटनावरती येणार आहोत. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर वरती आलेलं बघा स्टुडंट रजिस्टर्ड सक्सेसफुली आणि दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी आपला हा फॉर्म दुसरा एक नवीन ओपन झालेला आहे. पुन्हा एकदा डाव्या हाताकडे ज्या 3 आडव्या रेषा तिथे आपण क्लिक करून बघूयात. आपल्याकडे 7वी असेल तर 7वीच्या वर्गाला सुद्धा आपण क्लिक करून बघूयात. इथे रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यावरती पुन्हा आपल्याला अशी पॉपअप विंडो येईल. आपणास इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेकरता आवेदनपत्र भरायचे असल्यास येस या बटनावर क्लिक करावे, अन्यथा नो या बटनावर क्लिक करावे. इथे येस या बटनावरती क्लिक केल्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला इथे सर्व माहिती आहे आणि ती सर्व माहिती भरून आपल्याला इथे 7वीचे सुद्धा आपण रजिस्ट्रेशन याच पोर्टलवरती करू शकतो. त्यानंतर आपण डॅशबोर्डवरती क्लिक करूयात. डॅशबोर्डवरती आल्यानंतर इथे बघा आपल्याला एक नंबर दाखवत आहे, जे आपण भरलेलं असं विद्यार्थ्याची माहिती सक्सेसफुली रजिस्टर स्टुडंट लिस्ट. ते एक फॉर्म भरलेला आहे, त्याच्यामुळे इथे एक नंबर दाखवलेला आहे, त्याची सगळी माहिती इथे दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण इयत्ता 4थी व 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सहज पद्धतीने मोबाईलवरून भरू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.